ब्रो, जर तुमच्या कानातून रक्त निघत असेल शिव्या ऐकल्यानंतर, तर समय रैनाचा लेटेस्ट जो स्टँडअप आहे प्लीज बघायला जा. हायली रेकमेंडेड. इतका क्लीन आहे की बस. सो समय रैनाच्या नवीन युट्यूब वरच्या 1 hour 20 minutesच्या स्टँडअप मधून, जो अर्ध्याच्या वर नाही, संपूर्ण त्यांनी सिट डाऊन होऊनच केलेला आहे, त्याच्यामधून आपल्याला काय कळलं? लेट्स ब्रेक इट डाऊन. नंबर 1, वर्ड्स आर माइटियर दॅन सोर्ड्स. करेक्ट. कारण की भारतामध्ये तलवार चालवल्यानंतर एक वेळ तुम्ही जेलच्या बाहेर येऊ शकता, बट शब्द चालवल्यानंतर तुमच्या मानेवर टांगती तलवार असेल. काय शब्द वापरतो यार मी. सेकंड, शाळा, कॉलेज, पुस्तकी नॉलेज, आई वडील, बाप बहन, जे काही असतील, घेवडा लसूण. आय सेड घेवडा प्लीज. सो हे कोणीही तुम्हाला तितकं नाही शिकवू शकणार जितके तुमचे वाईट अनुभव तुम्हाला शिकवून जातील. याचा अर्थ लगेच वाईट गोष्टी करायला जाऊ नका. ओघानी येणाऱ्या वाईट गोष्टींबद्दल मी बोलतोय, कारण लोकांना कळत नाही ते. थर्ड, बी युअरसेल्फ म्हणत असताना पहिले आय मी मायसेल्फच्या फेजमध्ये तुम्हाला खूप पैसे आणि कॉन्टॅक्ट्स बनवून ठेवावे लागतील, कारण की तेच उपयोगी येणार आहेत. है ना. कोणी म्हणत असतील ना की मनी कांट बाय यू हॅपीनेस, बट समटाइम्स इट कॅन सेव्ह यू फ्रॉम जेल टाईम. सो म्हणजे बघा बुवा. फोर्थ इज, जर मीडियामधून तुमची नाचक्की झाली असेल, घाण झाली असेल इमेज, तर प्लॅटफॉर्म तुम्हाला एक संधी देते जिथे तुम्हाला तुमची इमेज एकदम धुवून पुसून साफ करता येते. कारण की तशी पण लोकांची मेमरी ही गजनीपेक्षा कमी आहे. आता लोकांची मेमरी इतकी कमी आहे की त्यांना हे नाही माहिती की गजनीची मेमरी कमी नव्हती. गेट इट? नो. अँड लास्ट बट नॉट लिस्ट, याच्यातून एक गोष्ट कळलेली आहे याच्या शो मधून, जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये खरंच धडपड केलेली असते अँड वेन यू थिंक की ज्या वेळी आपल्याला लोक ज्याच्यावरून शिव्या घालतायत त्याच्यातून पैसेही कमवता येणार आहेत, यू ब्रिंग आउट सीझन 2. दॅट्स करेक्ट. स्पॉइलरच देतोय मी. इंडियाज गॉट टॅलेंटचा सेकंड सीझन घेऊन समय रैना येण्यावर आहे. काही कर, बिअर बायसेक्सला परत बोलू नको. नॉट दॅट आय हेट दॅट गाय, आय हेट हिज एक्सप्रेशन्स, बट नॉट इज पॉडकास्ट. सो बोलून घे, कारण की आपल्या इथे एकदा क्रिमिनल जेलपासून लांब राहिला की तो दुसऱ्या त्याच प्रकारच्या गोष्टी करायला मोकळा असतो. व्हॉट्स इट? कमेंट फॉर समय रैना's amazing witty jokes and sense of humor and overall sense and presence. I give this show 4 stars. Go and check out on YouTube. It's free.